स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वातीच व्लॉग। तुम्हा सगळ्यांना शुभ सकाळ। आणि शिवच्या पप्पा झोपलेला आहे। शिवच्या पप्पांना नाईट असते, ते रात्री लेट येतात, त्यामुळे सकाळीच पण लेट उठतात। त्यामुळे ते झोपलेले तोपर्यंत मी नाश्ता बनवून घेणार आहे। तर नाश्त्यामध्ये मी काय बनवणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवणारच आहे। चला तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। मी नाश्त्यामध्ये बनवणार आहे मुरमुऱ्यांचे पोहे। हे थोडेसे पाण्याने भिजून घेतले आहे, जास्त पण भिजवायचे नाही, थोडेसे काहीतरी पाणी टाकून भिजून घ्यायचे आहे। चला तर मी तुम्हाला दाखवते मुरमुऱ्यांचे पोहे कसे बनवायचे। कढई तापल्यानंतर इथं तेल टाकत आहे, 2 ते 3 चम्मच तेल तापल्यानंतर त्यामध्ये मी जिरे टाकत आहे। नंतर हिरवी मिरची कापून घेतलेली आहे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे। कढीपत्ता, शेंगदाणे फ्राय करून घ्यायचे याच्यातच। सेम आपण पोहे बनवतो तशीच प्रोसेस आहे। बारीक चिरून घेतलेला कांदा, 1 कांदा घेतला होता। कांदा पोहे मी पहिल्यांदा हैदराबादला खाल्ले होते। हैदराबादला आमच्या शेजारी एक कर्नाटकचे राहायचे, त्यांनी आमच्यासाठी बनवले होते। खूप छान आणि टेस्टी लागतात, तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा। मीठ कांदा परतण्यासाठी अशा प्रकारे कांदा परतल्यानंतर आपण यामध्ये हळद, आपण ज्याला ह्या भिजून घेतलं होतं त्या टाकणार आहोत। भरपूर अशी कोथिंबीर, चवीनुसार मीठ। कांदा परतायला पण मीठ टाकलं होतं थोडं, त्यामुळे आता पण मी थोडं मीठ टाकलेलं आहे, आपल्याला जसं पाहिजे तसं। चला तर मग आता 1-2 मिनिटानंतर चांगलं परतलेलं आहे। अशा प्रकारे आपला पोह्यांचा नाश्ता तयार झालेला आहे। मी गॅस बंद करून घेते। मी पण अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुमचे पोहे कसे बनवले ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की सांगा। हॅलो फ्रेंड्स, आमचा नाश्ता झाल्यानंतर मी भांडे, किचन आणि तसेच घर झाडून पुसून बाकीचे सर्व कामं आवरून घेतले आणि आता दुपारच्या वाजले आहे 11 आणि दुपारच्या जेवणामध्ये मी बनवणार आहे दाल पालक। चला तर मग मी दाल पालक रेसिपी कशी बनवते मी तुमच्याबरोबर रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे। स्किप न करता पूर्ण बघा। पालक बनवण्यासाठी मी अशा प्रकारे पालक चांगल्या प्रकारे धुवून आणि अशा प्रकारे चिरून घेतला आहे आणि पालक शिजवण्यासाठी इथं मी पाणी ठेवलं आहे। एकदम असं उकळतं पाणी पाहिजे आणि उकळत्या पाण्यामध्ये ह्या पालक 1 ते 2 मिनिटांसाठीच ठेवायचा आहे आणि लगेच गॅस बंद करायचा आहे। पालक टाकल्यानंतर लगेच गॅस बंद करायचा आहे, की ज्यामुळे पालकचा कलर तसाच टिकून राहतो। गरम पाण्यात असंच 1-2 मिनिटं ठेवून देऊ। 1 ते 2 मिनिटापर्यंत आपण अशाच गरम पाण्यात पालक असाच गरम पाण्यात ठेवला होता आणि त्यानंतर मी काढून घेत आहे। पालक काढून घेतलेले पाणी मी डाळीसाठी वापरणार आहे। तर मग आता इथं डाळीला फोडणी आणण्यासाठी मी इथं पातेलं ठेवलं आहे आणि आता यामध्ये पातेलं गरम झाल्यानंतर 2 ते 3 चम्मच तेल टाकून घेऊ। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये जिरे, 1 हिरवी मिरची अशा प्रकारे कापून घेतली होती, लसूण ठेचून घेतलं होतं, लसूण चांगला परतल्यानंतर यामध्ये कांदा करणार आहोत। अशा प्रकारे कांदा कापून घेतलेला आहे। 2 कांदे घेतले होते,
चला तर मग चांगला कांदा परतून घेऊया. टाकायचा विसरून गेले होते तर इथं मी हिंग टाकत आहे. हिंग चांगला एक थोडंसं परतून घेते आणि त्यामध्ये कांदा असा परतल्यानंतर त्यामध्ये मी टोमॅटो टाकत आहे. टोमॅटो पण 2 टोमॅटो घेतले होते लहान. टमाटर टाकल्यानंतर यामध्ये मीठ ॲड करायचं, कारण की टमाटर लवकर असे मऊ होतात. टमाटर चांगला असा मऊ होण्यासाठी यावर मी आता 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवून घेते. टमाटर बघू शकता तुम्ही असे एकदम मऊ शिजलेले आहे. तर आता यामध्ये मी मसाले ॲड करणार आहे. तर मसाल्यांमध्ये 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च, थोडीशी हळद, 1 चमचा लाल मिर्च साधी, 1 चमचा धना पावडर, अजून थोडीशी धना पावडर. तर हे सगळे मसाले चांगले मिक्स करून घेत आहे. मसाले डागू नये यासाठी मी पालकचं जे पाणी काढलं होतं ते थोडंसं टाकत आहे. तर हे डबल 1 ते 2 मिनिटासाठी चांगलं परतून घेते मसाले. बघू शकता मसाल्याला तेल सुटलेलं आहे. आता आपण यामध्ये डाळ ॲड करूया. इथं मी कुकरमध्ये 1 ते 1.5 कप तुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे. तुरीची डाळ आहे. जे पालकचं पाणी काढलं होतं तेच ॲड करत आहे मी. त्यामध्ये मीठ ॲड करत आहे. चवीनुसार मीठ टाकायचं. आता ही उकळी आल्यानंतर आपल्याला जो पालक शिजून घेतला होता तो टाकायचा आहे. डाळीला इथं चांगल्या प्रकारे उकळी आलेली आहे. आता यामध्ये जो आपण गरम पाण्यात पालक टाकला होता उकळून तो टाकत आहे. पालकचा कलर बघू शकता तुम्ही, थोडाही बदललेला नाही, हिरवा आहे तसाच आहे. बघू शकता तुम्ही किती मस्त डाळ झालेली आहे. डाळ पालक 1-2 मिनिटासाठी आता उकळून घेते आणि नंतर गॅस बंद करते. एक 2 मिनिट डाळ चांगली उकळल्यानंतर आता मी गॅस बंद करणार आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त डाळ पालक झाले आहे. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की सांगा डाळ पालक रेसिपी कशी वाटली. चला तर भेटूया आपण नंतर. तर मग दुपारी आमचं जेवण केल्यानंतर 4 वाजता उठलो आणि आता वाजले आहेत 5. 4 वाजता उठल्यानंतर शिवच्या पप्पाने जेवण केलं आणि शिवचे पप्पा 5 वाजता ड्युटीला जातात, तर ते ड्युटीला गेले आहे. आणि आज घरी येणार माझी एक फ्रेंड येणार आहे, तर तिला आणण्यासाठी आम्ही खाली चाललो आहे. तर हे आहे माझी फ्रेंड शिव आहे का. त्यांना मराठी येत नाही, हिंदी लँग्वेज आहे त्यांची. शिवचं इथं खेळणं चालू आहे. खेळायचं कमी आणि पसारा जास्त घालतं खेळण्याचं. शिव चल आपल्याला जायचं बाहेर. ओके, तुझं नाव सांग पूर्ण. गुड बॉय. गुड नाईट.
चला तर मग मी या व्हिडिओला इथंच एंड करते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपण भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.